हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या चालू घडामोडी बघणार आहोत। तर बघा, 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नागेश कपूर यांची भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर पुढे बघा, DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 31 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर प्रलया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे। भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केलेली आहे? तर बघा, 1 जानेवारी 2026 पासून भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात केलेली आहे। हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण बनल्या आहे? तर बघा, जयश्री उल्लाल या हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO ठरल्या आहे। बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा, PV सिंधू यांची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे। लाईफस्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली आहे? तर बघा, सारा तेंडुलकर लाईफस्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर बनलेली आहे। भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे? तर बघा, भारत जपानला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे, अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे। 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? मॅग्नस कार्लसन याने फिडे 2025 वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद पटकावलेले आहे। 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? अलेक्झांड्रा गोरयाचकिना यांनी फिडे 2025 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद पटकावलेले आहे।